जय गुरु. चैत्र महिन्याची सुरुवात झाली की पुण्यात सुरू होणाऱ्या 3 सांस्कृतिक महोत्सवांची लगबग सुरू होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा पाडवा ते श्रीरामनवमी उत्सव, बेडेकर गणपतीला होणारा सांस्कृतिक महोत्सव आणि तिसरा जंगली महाराज होणारा उत्सव. तिन्ही ठिकाणी उत्तम कलाकार आपली कला सादर करतात. यावर्षी श्री सद्गुरू जंगली महाराज यांचा 134वा पुण्यतिथी महोत्सव आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध चतुर्दशीपर्यंत हनुमान जन्मोत्सवापर्यंत हा उत्सव सुरू असतो. माझ्या आईचे लहानपण शिवाजीनगर गावठाणात गेले. पूर्वी माझ्या आजोळी रेडिओ नव्हता. नानांच्या घरापासून जंगली महाराज मठ अगदी हाकेच्या अंतरावर. तिकडे होणाऱ्या महोत्सवातील गायनसेवा आईला घरी ऐकू यायची. तिच्यामुळे मी पहिल्यांदा या मठात गेलो. पुण्यातील प्रमुख मोठ्या रस्त्यांच्यापैकी एक असलेल्या JM रोड तो याच जंगली महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे. शेजारीच जागतिक वारसा असलेल्या पाताळेश्वर लेणी आहेत. एकूणच मठाचे वातावरण हे भारलेले आहे. एक प्रकारची विलक्षण शांतता या परिसरात आहे. महाराजांच्या विषयीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. मठात लावलेला फोटोही काल्पनिक आहे, महाराजांचा नाही आहे. जंगली महाराज संस्थानने एक पुस्तक महाराजांच्यावरती प्रकाशित केले होते. त्यात महाराजांचा मूळ फोटो आहे. महाराजांच्या परवानगीनेच फोटोग्राफरने ते छायाचित्र घेऊ शकला. महाराज क्रांतिकारकांना हर प्रकारे मदत करत. वासुदेव बळवंत फडकेही या ठिकाणी गुप्त स्वरूपात राहत होते. इंग्रजांना महाराजांच्या खऱ्या रूपाची कल्पना येऊ नये म्हणून महाराजांनी स्वतःचा कधी फोटो काढू दिला नाही. पाडवा ते श्रीरामनवमी तुळशीबागेत रामाला जायची सवय माझ्या आजी आजोबांच्यामुळे मला लागली आणि हाच काळ जंगली महाराजांचाही उत्सव असतो. त्यामुळे या काळात इकडेही जाणे होते, ते माझ्या आईमुळे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, शौनक अभिषेकी, पद्मा तळवलकर, आनंद भाटे, श्रीधर फडके अशा अनेक कलाकारांनी आपली गायनसेवा या ठिकाणी अर्पण केली आहे. या स्थानाविषयी गूढता कायम जाणवते. जय जंगली महाराज.